नाराज आहे, तिचा भाऊ येऊ नाही शिकला. तर हॅलो गाईज, तर मी साक्षी कांबळे. तर तुम्ही मला सगळेजण ओळखतच असाल. तर आज आम्ही म्हणजे असं व्लॉग वगैरे शूट करायचं तर काय मूड नाहीये, पण आज बालाजीचे 1K कम्प्लीट इन्स्टाला पण आणि युट्यूबला पण झालेले आहेत. सो त्याच्यामुळे आम्ही त्याचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर आता आम्ही जाणार आहोत केक घ्यायला. सकाळीच ऑर्डर दिलाय. सो बघूया त्याची रिॲक्शन काय असते ती. बाय. सो गाईज, आता आम्ही केक वगैरे घेतलाय आणि आम्ही जात आहोत त्याच्या घराकडे. सो गाईज, आम्ही आता जात आहोत त्याच्या गल्लीमध्ये. सो बघूया काय म्हणताय काय नाही. आम्ही ना त्याला एक प्रँक करून बाहेर बोलवणार आहोत. सो की साक्षीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून त्यात माझा ऍक्सिडेंट होणार आहे आणि मग बघूया त्याची रिॲक्शन काय असते. मी आलेलो आहोत त्याच्या घराच्या जवळ. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत त्याच्या गल्लीमध्ये आणि तिथं आमची टीम पण बसलेली आहे. सो आम्ही आता सरप्राईज देणार आहोत त्याला आणि बघू त्याची रिॲक्शन काय असणार आहे. की म्हणणार की साक्षीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ह्यांनी बोलवून आणणार आहे त्याला बाहेर. सो बघूया रिॲक्शन काय असणार आहे त्याची. त्याला तू आले, त्याला माहित नाही काय झाले, थांबला होता. फॅन फॉलोइंग याची पहिले फोटो काढ ना. बर्थडे म्हणाले तर तर हॅलो गाईज, खाली आम्ही जसं ब्लॉग शूट करून आलो तेव्हा तुम्ही तर बघितलंच असाल, पण ते प्लॅन फेल गेलेला आहे. आणि आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं. याच्या युट्यूबचे 1K सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आणि इंस्टाग्रामचे 1K फॉलोअर्स कम्प्लीट झाले म्हणून. पण प्लॅन असा होता की फ्रेंड सांगणार होते की साक्षीचा ऍक्सिडेंट झालाय आणि तू बाहेर ये म्हणून. पण त्यांनी म्हणजे त्याचे मित्र सांगण्याच्या आधीच त्याला खालून फोन आला की भाऊ साक्षी बेकरीवर केक घ्यायला आलाय म्हणून. सो तिथं प्लॅन सगळा फेल गेला. सो कसं वाटलं सेलिब्रेशन तुला? सेलिब्रेशन तर मस्त वाटलं, पण काही कसं झालं माहितीये का, त्याने जेव्हा विक्रीवर गेले त्यावेळेस ती मालक जे आहे ना ते पण माझा दोस्त आहे. आणि तिथं माझा एक रेंडमली एक दोस्त आलता, काहीतरी खायला काय काही घ्यायला गेलता म्हणून. त्याने मला कॉल केला, भाऊ कुठे आहे? मी म्हणलं घरी. ते म्हणला की असं असं तू व्हिडिओ करतास ना, ती मुलगी काय? मी म्हणलं बरं. त्यासोबत कोण आहेत? 2 पोर आहेत. मी म्हणलं बरं. काय घ्याले? केक घ्याले. तुझा बर्थडे आहे का? मी म्हणलं बर्थडे वगैरे काही नाही. मग मला तिथूनच आयडिया लागली. आणि म्हणलं 2 दिवस झालं सेलिब्रेशन आपलं 1K ते कम्प्लीट झाले, त्याच काहीतरी असेल. तर मला कळालं. आणि नंतर मी काय केलं, ह्याला बघलं शाळापाशी, म्हणजे आमच्या शाळापाशी थांबली होती येऊन इथं बाहेर समजा करून तयारी बियारी प्लॅनची. पण मी बघून न बघल्यासारखं केलं आणि वरी गेलं फिरायला काही वरी गेलं. नंतर कॉल आला मला, एक कॉल आला. मला कळालं तेवढं. मी म्हणलं शाळापाशी काय करायला, हिचा प्लॅन चॉपर तुम्हाला ती क्लिप नक्कीच बघायला भेटतील, ह्याने शूट केलेल्या. तर खूप भारी वाटलं गाईज, कारण केले जेवढं करायचं त्याचं दुप्पट केले. आणि अशी काही नाही करावंच असं काही नव्हतं, पण खूप मोठी गोष्ट आहे की साक्षीने घेऊन आली. साक्षीला थँक्यू सो मच. असंच सोबत राहावं हिनं. आणि हिनं खूप सपोर्टिव्ह आहे गाईज, मला खूप सपोर्ट करते. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की प्रत्येक माणूस मला सोडून गेलो माझ्या लाईफमध्ये, पण हिनं कधी सोडून गेलं नाही. समजून घेतली, समजा गोष्टी फेस केल्या आम्ही दोघांनी. आता कुठेतरी कामयाबीची पायरी चढली गाईज तुमच्यासाठी. तुमचं असंच प्रेम असलं तर चांगलं असेल. आम्ही तर खूप दोघ जण मेहनत करत आहात
आणि करत राहणार आणि तुम्हाला हसवायचा, एंटरटेनमेंट करायचा आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव देत राहील. तर म्हणायचं काही नाही गाईज, भारी वाटलं, मस्त वाटलं की कसं गाईज माहितीये का, थोडं आपण काही काम केलं ना आणि त्या गोष्टीचं आपण काही सेलिब्रेशन वगैरे असं केलं ना, खूप मनामधून एक उत्साह होते आणि त्याच्यामध्ये तुमचं प्रेम म्हणलं तर ह्या गोष्टी करायला काही वाटत नाही. मग तसंच साक्षीने आज केली, आता नाही की करायचीच होती पण मीला म्हणलो पण होतो. असं कसं तिच्यासोबत मजाक केलता आणि म्हणजे म्हणके झाले फॉलोअर्सचे, काय केलं मजाक करायची मला लेस व्हायला पण माहिती. मी केक नाही काही नाही असंच राहते का नाही. मग हे काहीतरी वेट कराल ते काहीतरी युट्यूबचे बी सबस्क्राईब कम्प्लीट व्हायसाठी आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असं काहीतरी होतं, लोक मिळून करणार होते. पण काहीच एका गोष्टीमुळे नाराज आहे की तिचा भाऊ येऊ नाही शिकला, कारण समजा त्याचीच आयडिया होती आणि संकेत तू नाहीच म्हणून थोडा नाराज आहे, बाकी काही नाही. वेगळं वाटत आहे की ज्यानं एवढी आयडिया केली, ज्यानं माझ्या खुशीसाठी एवढं केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांना सपोर्टिव्ह राहतो माझ्या पाठीमागे. आणि खरंच आज साक्षी माझ्या जवळ बसल्या तर फक्त त्याच्यामुळं, नसता बसू शकली नसतं. कारण खूप सपोर्टिव्ह आहे. कारण माझ्या भावासारखा ना मला तर वाटत नाही की या जगात असा कुठला भाऊ असेल. कारण कुठल्या मुलासोबत बहिणीला पाठवणं म्हणजे हे खूप जास्त अवघड असते. पण जर मी काही नाराज होऊन घरी गेले तर म्हणते की तूच त्याच्यासोबत भांडण करून आली असशील, बट तो ह्याला काहीच बोलत नाही. तो मलाच म्हणते की तूच त्याला काहीतरी म्हणली असशील म्हणून. म्हणजे लवी भावा संकेत. तर मस्त आहे त्याला आणि थोडं वेगळं वाटलं तर नसल्यामुळं कुठं तर कमी वाटायला ते. तर आई पण बघ खुश झाली बघून, आईच्या चेहऱ्यावरली खुशी आणि सगळ्याच्या चेहऱ्यावरली खुशी. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल, हे प्रँक व्हिडिओ आणि सेलिब्रेशन. तर इथवर व्हिडिओ बघत आहात तर लाईक शेअर कमेंट करा आणि इथून पुढे आम्ही असं तुम्हाला सोबत दिसू आणि प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळे आणायची कोशिश करू. थँक्यू सो मच साक्षी. असं काही बाय, लव्ह यू.